गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर जाधवांचा विजय झालाय। त्यांनी भाजपच्या विनय नातूंचा पराभव केलाय। विजयाचा विश्वास आपल्याला होता असा त्यांनी दावा केलाय। तसंच आपल्या पराभवांसाठी विरोधकांसोबत स्वपक्षीयांनीही प्रयत्न केल्याचा आरोप जाधवांनी केलाय। तसंच यावेळी जाधव यांनी राणेंवरही हल्लाबोल केलाय। माझा विजय हा निश्चित होता। माझ्या विषयाबद्दल मला किंवा माझ्या सहकार्यांना इतकींची ती शंका नव्हती, परंतु काँग्रेसचे नेते, मी काँग्रेस पक्ष धरत नाही, तथाकथित नेते नारोबा राणे यांनी घोषणा केली होती आणि त्यांचं कार्ट माजी खासदार कोकणाचा कलंक निलेश राणे यांनी माझं डिपॉझिट जप्त करण्याचा या ठिकाणी घाट घातला होता। कोकणामध्ये नारायण राणेंना कवडीची किंमत नाही। त्यांच्या मुलानं जर माझ्या विरोधात निवडणूक लढवतो त्याप्रमाणे लढवली असती तर आता त्यांच्या उमेदवाराला मला वाटतं 2350 मतं मिळाली। मला वाटतं त्या नारेच्या पोराला 350 पण मतं मिळाली नसती। आणि माझी माहिती अशी आहे की सिंधुदुर्गामध्ये कुडाळमधून सुद्धा नारायण राणे पराभूत झाले। ही जर माहिती खरी असेल तर या लोकशाहीला मला मुजरा करायला हवा, सलाम करायला हवा आणि सिंधुदुर्ग आता दहशतमुक्त होईल याच्याबद्दल मला माझ्या विजयापेक्षा आनंद व्यक्त करावा असं वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।